नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजयराव खैरनार, जिजाई इलेक्ट्रोमियो रिसर्च सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपल्याला सर्वत्र जो प्रॉब्लेम आढळतो आहे तो म्हणजे किडनी स्टोन, युरिन स्टोन, ज्याला आपण मुतखडा म्हणतो, याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत. मुतखडा किंवा किडनी स्टोन झाला की त्याचा किती प्रमाणात त्रास होतो हे सर्वत्र आपण पाहिलेलं आहे. कितीही बारीक खडा असला, अर्थात 0.12 mm चा जरी खडा किडनीमध्ये तयार झाला किंवा कुठेही तयार झाला मूत्रसंस्थेमध्ये, तर त्याचा त्रास सिव्हिअर होतो, जबरदस्त होतो. हे सायन्समध्ये आजही आपल्याला सिद्ध झालेलं आहे किंवा पाहतो आहोत. खरं तर अगदी लहानपणापासून लहान मुलांना देखील आज तो प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय, मोठ्या माणसांनाही आहे. याला कुठल्या वयाचं बंधन नाही. याची अनेक कारणं आपल्या समोर येत आहेत किंवा सायन्सने सिद्ध केलेले आहेत, रिसर्चवरती लक्षात येत आहे. परंतु हे होऊ नयेत यासाठी देखील आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घेतली तर हे होणार नाही, हे देखील तेवढंच सत्य आहे. आज हे स्टोनचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आढळतो आणि त्याला मॉडर्न सायन्समध्ये तात्पुरतं पेनकिलर देऊन त्याचा दुखावा थांबवला जातो आणि शेवटी त्याला ऑपरेशन हाच एक पर्याय असतो, किंवा लिथोट्रिप्सीच्या माध्यमातून तो खड्याला फोडून त्याला बारीक करून युरिनद्वारे किंवा लघवीच्या मार्गाद्वारे काढला जातो. परंतु आजची आपली प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे तेवढा त्रास कोणी सहन करू शकत नाही आणि मग डायरेक्ट आपण हॉस्पिटलला जातो, ॲडमिट होतो आणि ऑपरेशन करतो. परंतु आजच्या काळामध्ये आयुर्वेदा, युनानी, होमिओपॅथी ज्या पद्धतीने हे पॅथी काम करतायत त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन जगातली 5वी पॅथी म्हणून जी उदयाला येते ती इलेक्ट्रो होमिओपॅथी. या पॅथीमध्ये युरिन स्टोनवर, मुतखड्यावर अतिशय रामबाण असा इलाज उपलब्ध झालेला आहे. आम्ही जिजाई इलेक्ट्रोमियो रिसर्च सेंटरमध्ये अनेक रुग्णांना या स्टोनपासून परावृत्त करू शकलो आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. स्टोन होण्याची अनेक कारणं आहेत. किडनी, त्याच्याशी रिलेटेड जी मूत्रसंस्था आहे, तिचं आपल्या शरीरामध्ये काय कार्य आहे हे जर आपण विचार केला तर तेव्हा कळेल की खऱ्या अर्थाने खडा कसा तयार होतो. किडनी आणि मूत्रमार्ग आपल्या शरीरातील जे अनावश्यक पदार्थ आहेत, ज्याला वेस्ट मटेरियल आपण म्हणतो, ते बाहेर काढण्याचं काम करतो. मूत्रसंस्थेचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक किडनी आहे, मूत्रनलिका आहे, मूत्राशय आहे, ज्याला इंग्रजीमध्ये मॉडर्न सायन्समध्ये किडनी, युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा असं म्हटलं जातं. आपण जे रोज आहार विहार घेतो त्या आहार विहारामधून चयापचय क्रिया होते आणि चयापचयामधून जे वेस्ट प्रॉडक्ट असतात, जे मटेरियल बाहेर काढण्यासाठी वेगळं केलेलं असतं, ते वेस्ट प्रॉडक्ट फिल्टर करण्यासाठी किडनीकडे पाठवलं जातं. किडनी आपल्याला शरीराला लागणारं जे आवश्यक आहे ते फिल्टर करून वेस्ट प्रॉडक्ट बाहेर काढण्यासाठी वेगळं करते आणि मग हे जे वेस्ट मटेरियल आहे ते त्या ठिकाणी क्षारच्या माध्यमातून किंवा पार्टिकलच्या माध्यमातून जमा होतं आणि जमा होऊन त्या ठिकाणी खड्यात रूपांतर होतं. आता हे होण्यासाठी ज्या वेळेला किडनी एक कार्य करते त्यावेळेला एक तर आपल्या शरीरातले व्हिटॅमिन ईची डिफिशियन्सी असेल, न्यूट्रिशनची कमतरता असेल, किडनीमध्ये काही इन्फेक्शन असेल किंवा किडनी आपलं कार्य व्यवस्थित करत नसेल, ह्यामुळे देखील त्या ठिकाणी
जास्त प्रमाणात वेस्ट प्रॉडक्ट जमा होतं आणि क्षार तयार होऊन त्या ठिकाणी खड्याचं रूपांतर होतं. आताच्या काळामध्ये क्षारयुक्त पाणी येत आहे, ते देखील जास्त पिण्यात आलं तरी देखील त्या ठिकाणी क्षार तयार होतात. मॉडर्न सायन्सच्या माध्यमातून आता जे गोळ्या औषधांचा भडीमार केला जातो किंवा आपण अनेक पद्धतीच्या गोळ्या रोज घेत असतो, या गोळ्यांचा साईड इफेक्ट देखील किडनीवर होतो आणि त्या ठिकाणी ते वेस्ट मटेरियल जमा होतं आणि खड्यात रूपांतर होतं. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये देखील आमच्या माता भगिनी आहार विहाराकडे लक्ष देत नाही, व्यवस्थित आहार घेत नाही आणि सकस आहार जर आपल्याला मिळाला नाही तर आपलं जे पोटातले गर्भाची वाढ आहे ती व्यवस्थित होत नाही, त्या बाळाच्या सर्व पार्ट्स जे आहेत त्याची वाढ होत नाही, परिणामी किडनीची देखील वाढ होत नाही आणि मग पुढे जाऊन त्या बाळाचं जन्मानंतर किंवा 10 वर्ष 5 वर्षानंतर ती किडनी देखील कमजोर कार्य करू शकते आणि म्हणून देखील त्या ठिकाणी ते वेस्ट मटेरियल जमा होतं आणि स्टोन तयार होतं. अशी अनेक कारणं आहेत. अनेक कारणामुळे स्टोनचं या ठिकाणी तयार होण्याचे कारण आपल्या समोर येत आहेत. आपण घाईघाईमध्ये जेवण करतो, पाणी कमी पितो, आहार विहार व्यवस्थित घेत नाही, या सगळ्या गोष्टींमुळे देखील त्याचा परिणाम आपल्या या किडनीवर होतोय किंवा चयापचय क्रियेवर होतोय. त्यामधून देखील वेस्ट प्रॉडक्ट जास्त जमा होत आहे आणि मग स्टोन तयार होतो. हायपरटेन्शन, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो, बीपी वाढलेलं असतं, अशा पेशंटना, अशा लोकांना देखील किडनी संबंधी आजाराशी निगडीत हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. 20 ते 50 वर्ष वयामध्ये सर्वात जास्त स्टोनचा प्रॉब्लेम उद्भवतो आणि विशेषतः यामध्ये युट्रसच्या युट्रस ज्याला म्हटलं जातं, युट्रसच्या UV जंक्शनमध्ये स्टोन अडकतो आणि त्या ठिकाणी अडकल्यामुळे जास्त त्रास होतो. अशी अनेक गोष्टी या स्टोनशी संबंधित आहेत, मुतखड्याशी संबंधित आहेत. आजकाल आपण स्टोनचं जर प्रमाण पाहिलं तर युरिक ॲसिडचा स्टोन हा 8% आपल्याला पाहायला मिळतो. कॅल्शियम फॉस्फेटचा किंवा कॅल्शियम फॉस्फेट ऑक्सिलेट म्हणतो त्याला, 57% हा स्टोन पाहायला मिळतो. स्टिरॉइड पासून तयार झालेले 24% स्टोन पाहायला मिळतात. सिस्टीन स्टोन 6%, इंडेमिक स्टोन 2%. अशा पद्धतीने स्टोनची सायन्सने आतापर्यंत विभागणी केलेली आहे आणि मग हजारामध्ये एखादा स्टोन जो आहे, जो फक्त 1% असतो, तो जास्तीत जास्त लहान मुलांमध्ये पाहायला मिळतो आणि फक्त तो मेटाबॉलिक डिसऑर्डर्समुळे होऊ शकतो, अशी ही स्टोनची परिभाषा आहे. अप्पर युरिन कॅल्क्युलस किंवा ब्लॅडर कॅल्क्युलस असंही त्याला सायंटिफिक दृष्ट्या नाव दिलं जातं. ज्या ज्या ठिकाणी तो स्टोन आहे त्याचं स्पेसिफिक नाव आपल्याला अल्ट्रासाऊंडमध्ये किंवा सोनोग्राफी रिपोर्टमध्ये पाहायला मिळतं. हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच की आजच्या काळामध्ये अनेक रिसर्च केलेले असले तरी सायंटिफिकली स्टोनला आपण पूर्णपणे बाहेर काढू शकत नाही किंवा ऑपरेशन करून देखील स्टोन काढले तरी नवीन स्टोन तयार होऊ शकतात. म्हणून आजच्या काळामध्ये इलेक्ट्रोहोमिओपॅथी ट्रीटमेंटने जर आपण स्टोन काढण्याचा प्रयत्न केला तर स्टोन तुकडे करून पूर्णपणे 100% बाहेर काढण्याची प्रक्रिया इलेक्ट्रोहोमिओपॅथी ट्रीटमेंटमध्ये केली जाते.
तर इलेक्ट्रोहोमिओपॅथी हे काय आहे? तर इलेक्ट्रोहोमिओपॅथी मेडिसिन एक हर्बल मेडिसिन आहे, जी वनस्पती अर्कापासून बनवलेल्या इसेन्सच्या माध्यमातून बनवलेली मेडिसिन आहे, जी पूर्णपणे हर्बल आहे, वनस्पती अर्कापासून बनवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. अगदी लहान बाळापासून मोठ्या माणसापर्यंत कुणीही सहज घेऊ शकतो. सहज, सोपी आणि सरळ थेरपी, स्वस्त थेरपी असल्यामुळे आजपर्यंत अगदी कितीही मोठा स्टोन असेल त्याला लहान लहान तुकडे करून, लहान लहान रवे करून पूर्णपणे बाहेर काढून युरिन मार्गाने किंवा मूत्र मार्गाने बाहेर काढण्याची प्रक्रिया इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या माध्यमातून केली जाते. आता इलेक्ट्रोहोमिओपॅथी ही एक हर्बल मेडिसिन असल्यामुळे याचा लगेच रिझल्ट मिळत नाही, परंतु 3 ते 6 महिने जर आपण ही ट्रीटमेंट रेग्युलर केली, 3 ते 6 महिने हे मेडिसिन आपण जर सतत घेत राहिला, तर मोठ्यातला मोठा खडा हा तुकडे होऊन मूत्रमार्गातून बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि जिजाई इलेक्ट्रोहोमिओ रिसर्च सेंटरमध्ये आम्ही अनेक पेशंट यांचे स्टोन काढून त्यांना या आजारापासून मुक्तता दिलेली आहे. म्हणून ज्या कोणाला स्टोनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी जिजाई इलेक्ट्रोहोमिओ रिसर्च सेंटरला एकदा नक्की भेट देऊन आपल्या या स्टोनच्या त्रासापासून मुक्तता करून घ्यावी असे मी विनंती करतो. आज आपण इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इलेक्ट्रोहोमिओ.